नमस्कार, वेलकम टू माय चॅनल। भारतीय जेवणामध्ये पोळी आणि चपाती ही अत्यंत महत्त्वाची आहे। घरामध्ये पोळ्या बनवतो त्यावेळी त्या पोळ्या अगदी मऊ असणं अपेक्षित असतं। मग ह्या पोळ्या मऊ होण्यासाठी काय करावं, तर त्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स देते। त्या जर वापरला तर सहज मऊसूत आणि स्वादिष्ट पोळ्या तयार करता येतील। पोळ्यांचं पीठ मळताना थंड पाण्याऐवजी कोमट पाणी वापरावं। कोमट पाणी मिठात मऊपणा आणतं आणि पोळ्या लवकर सुकत नाही। पाणी हळूहळू घालून पीठ चांगलं मळावे आणि शेवटी 1 चमचा तेल घालून ते पुन्हा मळावे। पीठ मळल्यानंतर ते थोडा वेळ झाकून ठेवणं अत्यावश्यक आहे। त्यामुळं चपाती लाटताना फाटत नाही आणि त्या खूपच मऊ होतात। पोळी लाटताना खूप पातळ किंवा खूप जाड न लाटता मध्यम जाडीची ठेवावी आणि सगळीकडे एकसंग असा दाब द्यावा। त्यामुळे पोळ्या सगळीकडून समान होतील आणि त्या चांगल्या प्रकारे फुलतील। तवा खूप गरम किंवा थंड न ठेवता मध्यम आचेवर ठेवावा। त्यामुळे एकदा तवा तापला की पोळी भाजायला व्यवस्थित आपल्याला येते। पहिली बाजू थोडीशी भाजली की उलटावे आणि दुसरी बाजू भाजून घ्यावी। पोळी भाजल्यानंतर ताटात न ठेवता स्वच्छ कापड किंवा झाकणाखाली ठेवावे। यामुळे पोळ्या मऊ राहतात आणि वाफेमुळे त्या अजून नरम होतात। चपातीचे पीठ मळताना त्यात चिमटभर मीठ आणि साखर घाला। मीठ पिठातील अतिरिक्त पाणी शोषून घेते आणि चपाती जास्त वेळ मऊ राहते। साखर पिठाला मऊ व लुसलुशीत बनवते, त्यामुळे चपाती जास्त काळ मऊसूत राहण्यास मदत होते। अशा पद्धतीचा जर टिप्स वापरला तर पोळ्या अतिशय मऊ आणि स्वादिष्ट बनवल्या जातील। ही ट्रिक्स नक्की वापरा, म्हणजे तुमच्या पोळ्यासुद्धा खूपच चविष्ट होतील। धन्यवाद।